श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा कवितेमध्ये माधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय. माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून की घनश्याम तुझे नाम पहाटेस कानी आले, मोरपिशी अस्तित्वाने मन माझे चिंब झाले. वाह! घनश्याम तुझे नाम पहाटेस कानी आले, मोरपिशी अस्तित्वाने मन माझे चिंब झाले. सुरावट बासुरीची सारीकडे ऐकू येते, सुरावट बासुरीची सारीकडे ऐकू येते. नाद त्याचा वेडावतो, अरूपाशी माझे नाते. नाद त्याचा वेडावतो, अरूपाशी माझे नाते, माझे नाते. वाह! तर पहाटेस कानी आलेले घनश्यामाचे नाव आणि मोरपिशी अस्तित्वाने चिंब झालेले मन. मॅडमच्या या अप्रतिम अशा 8 ओळींच्या रचनेमध्ये शब्दबद्ध झालेले होते. खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून की जगणं किती कठीण झालं, जगता आलं पाहिजे. जगणं किती कठीण झालं, जगता आलं पाहिजे. दुःखांच्याही पलीकडे जाऊन सुखाला शोधलं पाहिजे. दुःखांच्याही पलीकडे जाऊन सुखाला शोधलं पाहिजे. वाह वाह! खरंच की जगण्याचा किती साधा सोपा आणि सरळ संदेश सरांच्या या चारोळीमधून होता की खरंच जगणं हे कठीण झालं आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स, खूप साऱ्या अडचणी, खूप सारी संकटं आणि जगण्याची जीवघेणी अशी धावपळ. या जगण्याच्या जीवघेण्या अशा धावपळीमध्ये आपल्याला पावलोपावली दुःख भेटतील, पावलोपावली निराशा भेटतील, पावलोपावली दुःख्याने निराशेने ग्रासलेले लोक भेटतील. आपलं मनसुद्धा कदाचित दुःखी होईल, परंतु त्या दुःखाच्याही पलीकडे जाऊन आपण सुखाला शोधलं पाहिजे. खूप सुंदर असा सामाजिक संदेश सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता. आणि घडलो की बिघडलो या शीर्षकाखाली विजय रमेश बामुगडे सरांनी पुणे येथून लिहिलंय. विजय रमेश बामुगडे सर लिहित आहेत पुणे येथून की सुंदर घर बनवले पण घरातील घर पण विसरलो. सुंदर घर बनविले पण घरातील घर पण विसरलो. माणसात राहतो पण माणूस म्हणून जगणं विसरलो. वाह! अतिशय मार्मिक असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये आहे की सुंदर घर बनवलं पण घरातील घर पण विसरलो. माणसात राहतो पण माणूस म्हणून जगणं विसरलो. सणवार साजरे करताना सणातील आपले पण विसरलो. सणवार साजरे करताना सणातील आपले पण विसरलो. कळत नाही आज आम्ही घडलो की बिघडलो. कळत नाही आज आम्ही घडलो की बिघडलो, घडलो की बिघडलो. आणि खरंच हा अणुत्तरित असा प्रश्न आहे की खरंच आपण घडलो आहे का बिघडलो आहे. कारण आपण घरासाठी लाखो कोट्यावधी रुपये घालवून अगदी सुखसुविधांनी संपन्न असं घर बांधतो, पण त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये प्रेम माया आहे का? त्या घरांमध्ये राहणाऱ्या माणसांमध्ये एकमेकांप्रती जिव्हाळा, त्यागसमर्पण, एकमेकांची काळजी आहे का? त्या घरामध्ये राहणारे लोक एकमेकांना किती वेळ देतात यावर त्या घराचं घरपण असतं ते अवलंबून असतं, नाही का? आणि ते घरपण आज विसरलं जात आहे. ठीक आहे की आपण रोज माणसांच्या गर्दीमध्ये असतो, सोशल मीडियावरच्या सुद्धा गर्दीत असतो, पण आपण माणूस म्हणून जगतोय का? कुणाचं दुःख पाहून आपल्या डोळ्यामध्ये कधी पाणी येतं आहे का? कुणाच्या अडचणी संकट पाहून त्या ठिकाणी धावून जावं असं आपल्या मनामध्ये येतं आहे का? ते म्हणजे माणूस म्हणून जगणं. आणि नेमकं तेच आपण विसरतोय. आणि म्हणून सरांनी लिहिलं आहे की आपण सणवार साजरे करतो, सगळं आपण करतो, पण त्या सणामध्ये दिखावा जास्त असतो का आपलेपणा जास्त असतो? संस्कृती जतन आणि संवर्धन जास्त असतं का लोकांना दाखवणं जास्त असतं? आणि खूप वेळा सणांचं पण विडंबन होतं आहे, नाही का? आणि सण उत्सव हे माणसाच्या मनाला आनंद देण्यासाठी असतात. त्यामुळं त्या सणांचा उत्सवाचा जो उद्देश आहे तो संघटित होणं, एकत्रित येणं. जे बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी लोक राहतात, नातेवाईक, मित्रपरिवार, ते सर्वजण त्या सणाच्या निमित्तानं एकत्रित येतात आणि तो उत्सव साजरा करतात. पण त्यावेळीसुद्धा मोबाईल हातात घेऊन तासन तास वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये बसलेले असतात. 1-2 दिवसासाठी म्हणून एकत्रित आलेले लोक जेव्हा
वेगवेगळे स्वतःचे मोबाईल घेऊन वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये, गच्चीवर, टावरजवळ, कुठेही जिथं आपल्याला जागा आहे तिथं जाऊन बसतात, घराच्या पायऱ्यावर. त्यावेळी खूप दुःख होतं की तुमचा सहवास किती दिवसांचा आहे, तुम्ही आलात किती दिवसांसाठी, तुम्ही कोणासाठी आलात, तुम्ही कशासाठी आलात आणि करताय काय. माणसांमध्ये माणसांसारखं जगता आलं पाहिजे. एक विषय होता, सहज बोलता बोलता एका मित्राशी चर्चा झाली आणि आम्ही अर्धा तास गप्पा मारत बसल्यानंतर माझा मोबाईल माझ्या ऑफिसच्या टेबलवर होता आणि त्या मित्राने पाहिलं की माझं नेटही चालू होतं आणि त्यांनी मला विचारलं की मी अर्धा तास झालं पाहतोय तर तुला एकही नोटिफिकेशन कसं आलं नाही, म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनवर. तेव्हा मी त्याला सांगितलं, मला सांगायला अभिमान वाटतोय की हे आपण सुद्धा जर केलं तर आपलं खूप सारे प्रॉब्लेमसुद्धा कमी होतील आणि आपली मनाची चलबिचलता असेल, आपलं कामातलं लक्ष असेल, हे सुद्धा म्हणजे वाढेल, लक्ष वाढेल, चलबिचलता कमी होईल. तर त्याने जेव्हा मला विचारलं की तुला एकही नोटिफिकेशन का आलं नाही, तर मी त्याला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की माझ्या मोबाईलवरील सर्व नोटिफिकेशन जे आहेत महत्त्वाचे सोडून, जसं की फोनपे, गुगल पे असेल, टेक्स्ट मेसेज असेल, मेल्स असतील, हे सोडून जे इतर नोटिफिकेशन आहेत सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ॲप्सचे, तर ते सगळे नोटिफिकेशन ऑफ आहेत आणि मी त्या ॲप्लिकेशनवर किंवा त्या सोशल मीडियावर तेव्हाच जातो जेव्हा माझ्या वेळेने मी फ्री असतो, जेव्हा माझी इच्छा होते जाण्याची. म्हणजे सोशल मीडिया, मोबाईल किंवा हे नोटिफिकेशन हे मला डिस्टर्ब स्वतःहून येऊन करू शकत नाही. म्हणजे ते मी माझ्या कंट्रोलमध्ये ठेवलेले आहेत. आपल्या सर्वांनासुद्धा विनंती करतो की सगळे नोटिफिकेशन बंद करून टाका, जे महत्त्वाचे आहेत ते सोडून, जसं की फोनपे, गुगल पे, टेक्स्ट मेसेज, मेल किंवा आपले काही महत्त्वपूर्ण असतील की जे आपल्याला बेनिफिशियल आहेत, जे आपल्या डे टू डे लाईफमधले आहेत. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत जसे की मनोरंजन असेल, म्हणजे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, शेअर चॅट असेल, अन्य कोणत्या कोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स असतील, त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर बंद करून टाका आणि मग पहा तुमच्या मनाला शांती किती लाभते. येणाऱ्या प्रत्येक मेसेज दरवेळी आपल्या मनाच्या दरवाजावर टकटक करून जातो आणि आपल्याला असं वाटतं की काही कुणीतरी महत्त्वाचं आलं आहे का, कुणीतरी आपल्याला महत्त्वाचा मेसेज दे. या जगामध्ये स्वतःपेक्षा, स्वतःच्या शांतीपेक्षा, स्वतःच्या सुखापेक्षा आणि स्वतःच्या कामापेक्षा महत्त्वाचं असं दुसरं काहीच नसतं. आणि ज्याला महत्त्वाचं काम असेल तर तो कॉल करेल, तो आपल्याशी बोलेल, त्याच्याकडं आपल्याला मेसेज करायला जर नंबर आहे तर तो कॉल करू शकेल. म्हणून त्या नोटिफिकेशनच्या आहारी जाऊ नका, त्या मेसेजच्या आहारी जाऊ नका, ज्यामुळं तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. आणि जसं सरांनी ही जी रचना पाठवलेली होती त्या अनुषंगाने मला आपल्याशी हा संवाद साधावासा वाटला. एकदा करून तर पहा आणि मग पहा की तुम्ही किती कॉन्सन्ट्रेटिव्ह होऊन जाता, तुम्ही किती तुमच्या कामामध्ये रममाण होऊन जाता. भले मोबाईल तुमच्या शेजारी असू द्या, तुमचं लक्षसुद्धा जाणार नाही. सवय मोडायला थोडासा वेळ लागेल. तुम्ही कधी कधी मोबाईल उचलून पाहाल, पण जेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे आपलं नोटिफिकेशन बंद आहे, तेव्हा हळूहळू ती सवय कमी होऊन जाईल. हे तुम्ही स्वतः करा, तुमच्या मुलांनाही सांगा आणि मग पहा जीवन किती सुंदर आहे. समोरच्याशी संवाद करीत असताना तिरक्या नजरेनं आलेल्या नोटिफिकेशनवर जेव्हा नजर जाती तेव्हा समोरच्या माणसासोबतचा संवाद बंद पडतो आणि जे ते मनाशी जुळलेली जी नाती असतात त्या नात्यामध्ये एक दरी पडत जाते. म्हणून नोटिफिकेशन बंद करा. आणि सुंदर असं शब्दांकन, सुंदर असा सकारात्मक संदेश जो आहे तो सरांच्या या कवितेमधून होता श्रोते हो. आणि पुढच्या पण एका कवितेकडे वळूया आणि पुढच्या एका अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेकडे वळूया. सुलभ रस्ता या शीर्षकाखालील की अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण येथून. अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलंय सुलभ रस्ता शीर्षकाखाली की रक्तांच्या नात्याचा ओलावा गर्दीत हरवलाय. रक्ताच्या नात्याचा ओलावा गर्दीत हरवलाय. अनोळखी नात्यात थोडे आपलेपण शोधूया, अनोळखी नात्यात थोडे आपलेपण शोधूया. दुःखांची टांगती तलवार खांद्यावर रोज आहे, दुःखांची टांगती तलवार खांद्यावर रोज आहे. म्यानाला मात्र जागेवरच ठेवूया, म्यानाला मात्र जागेवरच ठेवूया. धकाधकीच्या आयुष्यात खूप वेळ नाही आता, धकाधकीच्या आयुष्यात खूप वेळ नाही आता. आपले ओझे ताकदीने वाहूया, आपले ओझे ताकदीने वाहूया. जीवनाची दिशा आडवळणाची जरी असली तरी, जीवनाची दिशा आडवळणाची जरी असली तरी सुलभ रस्त्याचाच वापर आपण करूया, सुलभ रस्त्याचाच वापर आपण करूया, सुलभ रस्त्याचाच वापर आपण करूया. वाह वाह वाह. खरंच की जीवन आणि जीवनाचा तो सुलभ रस्ता
कसा शोधायचा, सुलभ रस्त्याने प्रवास कसा करायचा, याबद्दलचे अप्रतिम असे शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं की धकाधकीच्या आयुष्यात खूप वेळ नाही आता, आपले ओझे ताकदीने वाहूया, कोणीतरी येईल आणि आपलं ओझं वाईल, ही अपेक्षाच करणं मुळात गैर आहे. म्हणून आपण आपलं ओझं ताकदीने वाहूया आणि आपण आपल्या जीवनाची दिशा जरी आडवळणी असली तरी आपण त्याला सुलभ करूया, असा सुंदर, प्रेरणादायी आणि सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही अप्रतिमाची रचना होती. श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत आनंदी रहा, आनंद लुटा. आणि या सुंदर अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या एका कवितेमध्ये काव्यसखी या नावाने मॅडमनी सौ सुचिता निलेश बोधे मॅडम यांनी वर्धा येथून काव्यसखी या शीर्षकाखाली सुंदर अशी रचना पाठवलेली आहे. सौ सुचिता निलेश बोधे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून काव्यसखी शीर्षकाखाली की काव्याची हो आराधना पदोपदी करीते मी, काव्याची हो आराधना पदोपदी करीते मी, शब्दफुलांची अर्पिते ओंजळ ही तुझला मी. वाह, शब्दफुलांची अर्पिते ओंजळ ही तुझला मी, हृदयाचा तू घेते ठाव तूच माझी काव्यसखी, हृदयाचा तू घेते ठाव तूच माझी काव्यसखी, वेड लाविते मनाला तूच खरी प्रिय सखी, वेड लाविते मनाला तूच खरी प्रिय सखी, तूच खरी प्रिय सखी, तूच खरी प्रिय सखी. वाह वाह वाह, खरंच अप्रतिम शब्दांकन होतं की काव्याची आराधना मी पदोपदी करते आणि शब्दफुलांची जी ओंजळ आहे मी तुला अर्पिते, तू हृदयाचा माझ्या ठाव घेते म्हणून काव्यसखी आहेस आणि तू मनाला वेळ लावतेस म्हणून तूच खरी प्रिय सखी आहेस. तर ही काव्यसखी आणि प्रिय सखी खूप अप्रतिम, अतिशय भावस्पर्शी भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती. पुढच्या एका कवितेमध्ये सौ सुनीता फडणीस मॅडम लिहित आहेत परवरी गोवा इथून. सौ सुनीता फडणीस मॅडम यांनी परवरी गोवा इथून लिहिलं आहे. 2 चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत आणि मॅडम पहिल्या चारोळीमध्ये लिहित आहेत की सरिता जशी वाहताना कैक प्रवाह घेते सामावून, सरिता जशी वाहताना कैक प्रवाह घेते सामावून, तसे जीवनात भेटणाऱ्यांना घ्यावे सदा आपलेसे करून, घ्यावे सदा आपलेसे करून. क्या बात आहे. खरंच की किती साध्या सोप्या आणि सरळ शब्दामध्ये माणसाला माणसासारखं समजून आपण त्या भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करून घ्यावं, याचा सुंदर असा संदेश या चारोळीमध्ये होता नाही का. की सरितेची उपमा देऊन, सरिता जेव्हा वाहत असते तिच्या उगमस्थानापासून, तेव्हा ती तिच्यासोबत जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाहाला सामावून घेत घेत ती सागराला जाऊन मिळते. तसंच आपण भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी आपलेपणानं बोललो, प्रेमाने बोललो, आदराने बोललो. महत्त्वाची गोष्ट ही आदर असते. जेव्हा आपण इतरांना आदर देतो तेव्हा ती व्यक्ती दुप्पट आपल्याला आदर देते. त्या व्यक्तीचं पद, पैसा, प्रतिष्ठा सोडून द्या, ती व्यक्ती कोणी का असे ना, लहान असो की थोर असो, त्याला आदर दिला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, त्याला प्रेमाने बोललं पाहिजे, त्याला आपलंसं करून घेतलं पाहिजे. तर जीवन हे सुंदर होऊन जाईल. खूप अप्रतिम चारोळी होती. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की जीवनाच्या रंगमंचावर सरती सर्गा मागून सर्ग, जीवनाच्या रंगमंचावर सरती सर्गा मागून सर्ग, आपल्या कर्तृत्वाने येथे साकारावा लागतो स्वर्ग, आपल्या कर्तृत्वाने येथे साकारावा लागतो स्वर्ग. आणि खरं आहे की जीवनाच्या रंगमंचावर एका मागून एक सर्गामागून सर्ग येतात. पण जेव्हा आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करतो, जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, आपण जेव्हा मेहनत करतो, आपण जेव्हा परिश्रम करतो, आपण जेव्हा डिव्होटिव्ह असतो आपल्या कर्तव्याप्रती, आपल्या कामाप्रती, तेव्हा आपल्या जीवनाचा स्वर्ग जो आहे तो प्रत्यक्षात अवतरतो. आणि ज्याच्या अंगी कर्तृत्व असतं तो निश्चितपणे जीवनामध्ये स्वर्ग साकारतो. खूप संदेशात्मक सुंदर अशी ही दुसरीसुद्धा चारोळी होती श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये मनीषा बोटे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मनीषा बोटे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं की सोबत असता सर्वांची नसते भीती कशाची, सोबत असता सर्वांची नसते भीती कशाची, कुटुंब बहरते हिरवी वेल जशी, कुटुंब बहरते हिरवी वेल जशी, नात्यांचा एकोपा वाटे शशी,
नात्यांचा एकोपा वाटे शशी, प्रेम माया करुणा असू द्यावी उरी, प्रेम माया करुणा असू द्यावी उरी, तेव्हाच जगण्याला येते गंमत खरी, तेव्हाच जगण्याला येते गंमत खरी. द्वेष मत्सर लोभ यांना करावे दुरी, द्वेष मत्सर लोभ यांना करावे दुरी, सोबत सर्वांची आनंद वाटे परोपरी, सोबत सर्वांची आनंद वाटे परोपरी, आनंद वाटे परोपरी. वाह वाह, खरंच की सोबत सर्वांची असल्यानंतर कशाची भीती वाटत नाही आणि कुटुंबाची सुंदर अशी हिरवी वेल बहरते आणि नात्याचा एकोपा जो आहे तो वाढतो. खूप अप्रतिम भाव, स्पर्शी भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.